नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनवणार आहे उपवासाकरता साबुदाण्याचा वडा। सुरुवातीला आपल्याला 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। तो आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे किंवा 5 ते 6 तास तो आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 बटाटे उकडून घ्यायचे आहे, 2 ते 3 चम्मच भगरचे पीठ, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, जिरं, चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचे कूट। प्रथम आपण हा साबुदाणा हाताने छान असा मिक्स करून घेऊ। त्यानंतर बटाटे यामध्ये आपण किसणीने खिसून घेणार आहे। बटाटे हे उकडताना आपल्याला ते जास्त होऊ द्यायचे नाही। अशा पद्धतीने बटाटे मी खिसून घेतले आहे। यामध्ये 2 चम्मच भगरचे पीठ घातले आहे, 3 ते 4 चम्मच शेंगदाण्याचे कूट, अर्धा चम्मच जिरं। जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या यामध्ये टाकायचे आहेत, चवीनुसार मीठ किंवा यामध्ये सेंधी मीठ सुद्धा तुम्ही टाकू शकता। आता हे सर्व आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व एकजीव करून घेऊ आणि हाताने छान असं मळून त्याचा गोळा तयार करून घेऊ। अशा पद्धतीने साहित्य घेतले तर आपला जो साबुदाणा वडा आहे तो अजिबात तेलकट होणार नाही किंवा तेलामध्ये फुटणार सुद्धा नाही। आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हातावरच दाब देऊन त्याचे वडे तयार करून घ्यायचे। वडा हा आपला जास्त पातळ असायला नको किंवा जास्त जाड सुद्धा नको। अशा पद्धतीने आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सर्वच वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तेल सुद्धा गरम झाले आहे। यामध्ये आता आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। वडे तळताना आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूने आपल्याला ते छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। त्याला छान असा सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। हे पहा, आपल्या वड्यांना छान असा कलर आला आहे। आपले वडे तयार झाले आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वडे हे तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपले हे वडे तयार झाले आहे। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे वडे नक्कीच आवडतील। अशाच साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।